मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आणि त्या पेपरचा म्हणजेच शालेय क्षमता चाचणी या पेपरची संभाव्य आन्सर की आपण आजच्या या सत्रामध्ये बघणार आहोत. आज दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी एन एम एम एसचा हा पेपर होता. SAT सॅट शालेय क्षमता चाचणी आणि त्याची आन्सर की आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2 व्होल्ट विभवांतर 5 विद्युत घट एकसर जोडणीत जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? या प्रश्नाचं उत्तर खालील पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्याच्या केंद्रकाचा संयोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारिता म्हणजे रिकामी जागा होय. या प्रश्नाचं उत्तर करेक्ट उत्तर आहे 1 सेकंदात 1 कंपन म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. चौथा, पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही? तर या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही. पुढचा त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5, निपरमॅग हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांपासून बनवतात? हा 5वा प्रश्न. या 5व्या प्रश्नाचं आन्सर करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? या प्रश्नाचा क्रमांक निळ्या म्हणजेच 4 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, पुरुषांचे स्वरतंतू जवळपास रिकामी जागा लांब असतात. पुरुषांचे स्वरतंतू जवळपास रिकामी जागा लांब असतात. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 20 त्यानंतरचा प्रश्न आहे 8वा, कॅलिडोस्कोप व परिदर्शी या दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाच्या रिकामी जागा या गुणधर्मावर कार्य करतात आणि योग्य पर्याय परावर्तन म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9, द्रायू लिक्विड हे लिक्विड आहे. लिक्विड विषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? या प्रश्नाचं करेक्ट आन्सर नंबर 1, पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदविले? या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ओर्स्टेड या शास्त्रज्ञाने. 11वा प्रश्न आहे मित्रांनो, 1 कॅलरी उष्णता म्हणजेच 4.18 ज्यूल म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे? तर प्रश्न क्रमांक 12चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 13, कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचे संयोजन अनुक्रमे किती? या प्रश्नाचं करेक्ट पर्याय नंबर 3 2 व 4. त्यानंतर प्रश्न 14, खालीलपैकी असत्य विधान कोणते? खालीलपैकी असत्य विधान आपल्याला ओळखायचे आहे.
आणि या 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकांचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर क्रमांक 2 ऑक्सिजन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. खाली दिलेले दर्शकाचा आम्लातील व आम्लारीतील रंग याबाबत अयोग्य पर्याय कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3, पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 17. खालील शाब्दिक रासायनिक समीकरणातील अनुक्रमे ABC पदार्थ कोणते? कॅल्शियम कार्बोनेट अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल इक्वल टू A + B + C. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे 2, पर्याय क्रमांक 2. मित्रांनो या ठिकाणी आपण विश्लेषण देणार नाही आहोत कारण आपल्याला वेळ कमी आहे. ताबडतोब आपल्याला कंप्लीट करायचं आहे जेणेकरून पुढील विद्यार्थ्यांना बघता येईल. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात? या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, बॅकेलाइट. 19. प्रश्न क्रमांक. पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? पर्याय क्रमांक 3, हायड्रोक्लोराईडमध्ये. त्यानंतर पर्याय क्रमांक 20 आहे. खालीलपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, झेनॉन. पुढचा प्रश्न क्रमांक 21. 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी रिकामी जागा बनवण्याची पद्धत शोधून काढली. कॉन्क्रीट, साबण, अपमार्जके आणि जलीय सिमेंट. तर या पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22. पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलांची क्रिया कोणती? तर 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 23. कीटकभक्षी वनस्पती ओळखा. आणि या 23चं उत्तर आहे ड्रोसेरा बर्मानी म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 24वा. जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक 25. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी केली आहे किंवा केल्या जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एड्स, HIV. पुढचा प्रश्न क्रमांक 26. अँटीमिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अतिसार म्हणजेच ऑप्शन नंबर 4. 27 क्रमांक आहे. सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि त्याचा पर्याय रॉबर्ट हार्डिंग विटाकर, 3 नंबर. प्रश्न 8वा. कवकांची पेशी भित्तिका कशाची बनलेली असते? सेल्युलोज, 1 नंबर. पुढचा प्रश्न. पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्राही द्रवरूप पदार्थांपासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? ब, क, ड असे पर्याय दिले. यापैकी पर्याय क्रमांक 1 हा योग्य, बवर्गीय. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. खालील आकृतीत अवकाशिका ओळखा. तर अवकाशिका
ओळखण्यासाठी पर्याय ए ए हा अवकाशिका आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. इंथोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? पर्याय क्रमांक 3 पिवळा. बत्तीस. मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे रिकामी मिलीलिटर रक्त ढकलते. पर्याय क्रमांक 1 75. सर्व योग्य ग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात? योग्य ग्राही, ग्राही म्हणजे घेणारा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 AB. पर्याय क्रमांक 34 बघा. रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पट्टेदार वाघ. 35. रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 36वा प्रश्न पहा. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? याचं उत्तर आहे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ. पर्याय क्रमांक 2. 37. भारतीय चित्रसृष्टीचे मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी रिकामी जागा साली रोवली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1913. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे लाला लजपत राय. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया 39वा. खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा. याचं उत्तर आहे 3 दमन. पोर्तुगीज म्हणजे गोवा, गोवा म्हणजे दमन, म्हणजे आपल्याला लक्षात येण्यासाठी. पर्याय क्रमांक 40. चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? हे चित्र आहे आणि या चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? चित्र म्हणजेच हे जगप्रसिद्ध चित्रकार या घटनेशी संबंधित असलं पाहिजे. त्यानंतर 41वा प्रश्न. स्वातंत्र्य भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? भारतासोबत मराठवाडा स्वातंत्र्य झाला नाही, त्यामध्ये त्यांच्यावर निजामाचं राज्य होतं. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 1948. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 42. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 42व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो 43वा. नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खाली पर्याय दिले आहेत, त्यात चुकीचा पर्याय क्रमांक ओळखून पुन्हा लिहा किंवा पर्याय सांगा. तर जबाबदार राज्यपद्धती द्यावी हा पर्याय योग्य आहे. 44वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? आणि याचं उत्तर आहे 44. प्रश्न क्रमांक 44चं उत्तर 1 सोलापूरचा सत्याग्रह. त्यानंतर पुढचा प्रश्न 45वा. राष्ट्रीय सेनेचे स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? याचं उत्तर आहे 2 क्रिप्स योजना. पुढचा प्रश्न 46वा. तर 46वा प्रश्न आहे प्रश्न प्रांतातील झालमतवादी विचारांचे मुखपत्र कोणते? तर याचं करेक्ट आन्सर आहे 4 अमृत बाजार पत्रिका आहे करेक्ट आन्सर. चला तर मग पुढचा प्रश्न. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 लाला लजपत राय. त्यानंतर पुढचा 48वा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड असे नाव दिले? किल्ल्यास कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड असे नाव दिले? तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर योग्य पर्याय क्रमांक 4 खेळणा. 49 प्रश्न क्रमांक.
श्री शिवभारत हे संस्कृतमधील शिवचरित्र कोणी लिहिले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कवी परमानंद. पुढचा प्रश्न मित्रांनो 50वा. पुण्यातील अनाथ बालकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण होते? तर याचं योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. 2 पर्याय क्रमांक 2. मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? कार्यकाळ न संपताच जेव्हा निवडणूक घेतल्या जाते त्याला मध्यावधी निवडणूक असे म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 52. संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम यांनी केले? बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नाही सॉरी, सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यातील विसंगत पदांचा पदार्थ ओळखून लिहा. पर्याय क्रमांक 54. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 54चं उत्तर आहे 2 महापौर. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येथे होते? पर्याय क्रमांक 1 मुंबई. पुढचा प्रश्न 56वा. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमध्ये मूलद्रव्यांची कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय निवडा. तर हा पर्याय निवडण्यासाठी बराच वेळ लागते, त्यामुळे आपण डायरेक्ट आन्सरकडे येऊया. तर योग्य ऑप्शन आहे क्रमांक 2. 57. जमिनीकडून महासागर तळ रचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडे भूरचनेचा योग्य क्रम लावा. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 58. सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? याचं उत्तर आहे 500 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय कोणता? 59. पर्याय क्रमांक 4. करेक्ट, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने रिकाम्या जागा रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 2 मध्ये 1 ऑगस्ट 1963 मध्ये. खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. तर याची अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाहीत? याचं उत्तर आहे 4 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? पर्याय क्रमांक 3 हिंद महासागरात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न 65 क्रमांकाचा. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? पर्याय क्रमांक 3 स्तरित खडक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम पर मीटर क्यूब असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 66.66. 67वा प्रश्न.
हवामान, नैसर्गिक वनस्पती आणि मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यावरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडायचा आहे आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, सुदान. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम पर मीटर क्यूब असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? हवेची सापेक्ष आर्द्रता किती असा प्रश्न आहे 68वा. तर याचं उत्तर आहे 225%. पुढचा प्रश्न 69वा. उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दाट धुके. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 70. खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? तर याचं करेक्ट उत्तर आहे 2 सखोल शेती. त्यानंतर पुढचा 71वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची कसोटी नाही? पर्याय क्रमांक 4 खो. खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही? तर याचं उत्तर आहे 2 एक बाजू आणि 4 कोण. त्यानंतरचा प्रश्न आहे 73. कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपाती बिंदू, मध्यक संपाती बिंदू आणि कोन दुभाजकाचा संपाती बिंदू एकाच रेषेवर असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समद्विभुज त्रिकोण, ज्याच्या 2 बाजू समान असतात. त्यानंतर 74वा प्रश्न बघा. याचा आपल्याला विचारलेला आहे. शेजारील आकृतीच्या आधारे खाली 2 विधाने दिली आहेत. त्या विधानासाठी पर्यायातील योग्य पर्याय कोणता ठरेल असा प्रश्न आहे. तर याच्यासाठी योग्य पर्याय ठरेल क्रमांक 4 दोन्ही विधाने चूक आहेत. विधाने काय होती? कोण PMN आणि RNM ही रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे? PMN कुठे आहे? PMN हा आणि दुसरा RNM रेषीय जोडीतील कोणांची जोडी नाहीच आहे ती. पुढचा प्रश्न बघूया 75. एका दुकानदाराने 10% सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयास विकले, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती आहे? 10% सूट दिली तर याचं उत्तर आहे 75. प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आहे 1. ते पुस्तक त्यांनी 400 रुपयास विकत घेतलेले असले पाहिजे. प्रश्न क्रमांक 76. संख्या दिलेली आहे त्या संख्येपैकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यामधील फरक काढायचा आहे आपल्याला. तर हे काढून आपल्याला योग्य पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारची सरासरी वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल? तर या 77व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 म्हणजे 8 तास लागेल. त्यानंतर 78वा प्रश्न क्रमांक 78. इन द ब्रॅकेट 0.2 प्लस 0.02 प्लस 0.002 होल स्क्वेअर किती? तर याचं उत्तर आहे पर्याय 3 79वा प्रश्न आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 16 सेमी अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर याचं उत्तर आहे 4 म्हणजे 34. पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आपल्याला सहज काढता येईल.
प्रश्न क्रमांक 80. एका इष्टिकाचितीच्या आकाराच्या पेटीचे घनफळ 150 सेंटीमीटर असून तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती? या प्रश्नाचा योग्य पर्याय 3 सेमी म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 81. एका वर्तुळाच्या बागेचा व्यास 84 मीटर असून त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती येईल? तर याचं उत्तर 962.5 चौरस. पुढचा प्रश्न घनमुळात 0.011952 बरोबर किती? 82 वा प्रश्न. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0.28. पुढचे प्रश्न बघूया मित्रांनो पटापट फास्ट. प्रश्न क्रमांक 83. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 1. पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक 84. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक 84. 5x वर्ग अधिक 10x वजा 175 या बहुपदीस x अधिक 7 ने भागल्यास भागाकार व भागी अनुक्रमे किती येईल? याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे 5x वजा 25 आणि बाकी आहे 0. पुढचा प्रश्न 85. जर 5m/6 अधिक 3m अधिक 4 बरोबर 19/12 तर m बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 1. एका गावातील 20 कुटुंबातील सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे आहेत तर त्या सदस्यांचा मध्य काढा. मध्य काढण्यासाठी काय करायचं? पूर्ण संख्येची बेरीज भागीला त्या किती संख्या आहेत हे केल्याच्या नंतर आपल्याला 86 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे क्रमांक 1 3.3 हे आन्सर येईल. 87. दोन संख्यांचा गुणाकार 4107 आहे. जर त्यांचा मसावी 37 असेल तर त्या संख्यांपैकी लहान संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 पर्याय क्रमांक 2 म्हणजे 37. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 88. 11 मीटर व 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब एकमेकापासून 15 मीटर अंतरावर जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 17. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. दर साल दर शेकडा 8 दराने 20,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 128. आणि शेवटचा प्रश्न आहे. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू व 18 कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या किती येईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 8. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजच्या सत्रामध्ये सॅट या पेपरचा संभावित उत्तरं बघितलेली आहे. उत्तरामध्ये कमी जास्त होऊ शकते. तर मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे क्वेश्चन पेपर पाठवा. त्यांना चेक करू द्या आणि तुम्ही पण चेक करा आणि तुम्हाला किती मार्क मिळाले हे कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.